व्हॉट इज द बेस्ट प्रॅक्टिस फॉर कस्टमर सर्व्हिस? सर्वप्रथम तर प्रत्येक कस्टमरला आज पैशापेक्षा व्हॅल्यू जास्ती पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अपेक्षा कंट्रोल करणं इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. तर प्रत्येक उद्योजकाला आज एक्सपेक्टेशन मॅनेजमेंटचा कोर्स केला पाहिजे. आणि ह्या अपेक्षा फक्त कस्टमरच्या नसतात. एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट ऑफ वेंडर्स, एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट ऑफ युअर टीम, एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट ऑफ युअर कस्टमर. या एक्सपेक्टेशन्सना मॅनेज करणं हा उद्योजकाचा सगळ्यात मोठा रोल झालेला आहे. सो असा एखादा एक्झाम्पल आहे का की आपल्याकडनं एक किती जरी आपण SOPs लावल्या तरी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये एरर होण्याचे चान्सेस जास्त असतात. आपण ते रिपेअर कसं करू शकतो? विथ एनी एक्झाम्पल यू रिमेंबर? आपण कुठच्याही पायलटला जर पाहिलं, कुठच्या एअरलाईन्सला, तर तो पायलटनी किती जरी तासाचा फ्लाइंग केलं असेल किंवा किती फ्लाईट्स टेक ऑफ आणि लँड केलं असतील तरी त्याला चेक केलं जातं, ट्रेन केलं जातं, त्याची मनस्थिती चेक केली जाते ऑल द टाइम. कारण भरपूर लाईव्हज आर ॲट रिस्क. न्यू रेफरल्स आणि ब्रँड बिल्डिंग ह्याच्यामध्ये कस्टमर सर्व्हिसचं किती महत्त्व? तुम्ही ब्रँड बनवूच शकत नाही जर तुमची कस्टमर सर्व्हिस चांगली नसली तर. आणि एखादा कस्टमर जर रिपीटेडली येत असला म्हणजे त्याच्या मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये तुमचं ब्रँड घडलेलं आहे. आणि एक लॉयल कस्टमर तुमच्या ब्रँड बिल्डिंग एक्सरसाइजला फास्ट ट्रॅक करू शकतो. कारण तो फक्त तुमचा कस्टमर नाही तर तो तुमच्याबद्दल तुमच्या अनुपस्थितीमध्ये बोलतो, लोकांना रेकमेंड करतो, काही वेळांना तो आग्रह देखील करतो. असे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. रेस्टॉरंट्स म्हणा, हॉटेल्स म्हणा, रिसॉर्ट्स म्हणा, एअरलाईन्स म्हणा, चष्म्याची दुकानं म्हणा, जिथे तुमचं ब्रँड बिल्डिंग एवढं स्ट्रॉंग बनतं की यू जस्ट कीप ग्रोईंग. उद्योग यश या यूट्यूब चॅनलमध्ये आपण प्रत्येक वेळी उद्योजकांचे वेगवेगळे चॅलेंजेस घेतो आणि त्याच्यावर आपण डिस्कशन करतो. आज आपल्यावर आहेत ॲग्नेलो राजेश अथायडे सर आणि आपण त्यांच्यावर एक विषय डिस्कस करणार आहोत. सर, आजचा विषय आहे कस्टमर सर्व्हिस. जितकं डिमांडिंग आपलं मार्केट होत चाललेलं आहे, कस्टमर डिमांडिंग होत चाललेलं आहे, तर त्या कस्टमरला सॅटिस्फाय करणं खूप अवघड झालेलं आहे आणि कस्टमरच्या अपेक्षा पण आता बदलत गेलेल्या आहेत. कस्टमर इज ऑल्सो इव्हॉल्व्ड. तर व्हॉट इज द बेस्ट प्रॅक्टिस फॉर कस्टमर सर्व्हिस? सर्वप्रथम तर प्रत्येक कस्टमरला आज पैशापेक्षा व्हॅल्यू जास्ती पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अपेक्षा कंट्रोल करणं इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. तर प्रत्येक उद्योजकाला आज एक्सपेक्टेशन मॅनेजमेंटचा कोर्स केला पाहिजे. आणि ह्या अपेक्षा फक्त कस्टमरच्या नसतात तर एक्सपेक्टेशन्स मॅनेजमेंट ऑफ वेंडर्स, एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट ऑफ युअर टीम, एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट ऑफ युअर कस्टमर्स. या एक्सपेक्टेशन्सना मॅनेज करणं हा उद्योजकाचा सगळ्यात मोठा रोल झालेला आहे. पण मला असं वाटतं की जर तुम्ही ह्याचं बरोबर प्लॅनिंग केलं तर ते तुम्ही यशस्वी प्रकारे करू शकता. कस्टमर याला आज एवढी चॉईस आहे अगोदरपेक्षा. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, अगोदर कस्टमरला जे दिसायचं तिथेच तो जाऊन चेक करायचा काय अवेलेबल आहे किंवा काय अवेलेबल नाही आहे. परंतु आज सोशल मीडियामुळे त्याला पूर्ण जगातले ऑप्शन्स दिसून येतात. तर तो एज्युकेटेड झालेला आहे, बऱ्यापैकी एज्युकेटेड. त्याचं अज्ञान 0 आहे. आता तो ज्ञानी झालेला आहे आणि त्याला एक्झॅक्टली माहिती आहे की त्याला काय पाहिजे. तर अशा कस्टमरला हाताळण्यासाठी स्वतःची ट्रेनिंग असणं गरजेचं आहे आणि पूर्ण टीमची देखील व्यवस्थित ट्रेनिंग झालेली पाहिजे. विदाऊट ट्रेनिंग तुम्ही कुठच्याही कस्टमरला आजच्या तारखेला हँडल करू शकत नाही. तर अपेक्षा बाळगणं आणि त्यांना मेंटेन करणं, दिस हॅज बिकम द न्यू चॅलेंज इन दिस डिजिटल एरा. तर मला असं वाटतं इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट. तुम्हाला कॉन्शियस असलं पाहिजे, अवेअर असलं पाहिजे आणि वेल ट्रेन्ड असलं पाहिजे. सगळ्यात चांगला तुमचा ट्रेनर जो असतो ना, तो तुमचा स्पर्धा असते. तुमची स्पर्धा तुम्हाला ट्रेन करते, तुमचं कॉम्पिटिशन तुम्हाला ट्रेन करतं. तर तुमच्या टीमला जर तुम्ही तुमच्या स्पर्धेकडे पाठवलं, कॉम्पिटिशनकडे पाठवलं, तर ते त्यांना ट्रेन करतील की ते कशा पद्धतीने कस्टमर्सना मॅनेज करतात. तर आय थिंक दिस इज अ प्रोसेस आणि प्रक्रिया जे मला वाटतं प्रत्येक यशस्वी उद्योजक चांगल्या प्रकारे घडवतोय. ग्रेट. सो आता आपल्याकडे 2 प्रकारचे बिझनेसेस मेजरली असतात. एक असतं प्रोडक्ट आणि एक असतं सर्व्हिस बेस्ड. येस. प्रोडक्टमध्ये कस्टमर सर्व्हिस इज व्हेरी इझी आय थिंक, कारण ती आपण कायझेन वगैरे अशा टेक्नॉलॉजीज करून त्याच्यामध्ये एरर कमी करू शकतो. पण सर्व्हिस इंडस्ट्री, जसं तुम्ही यू रन रेस्टॉरंट्स, तर वेअर द सिस्टम इज व्हेरी डिफिकल्ट, जिकडे आपण खूप एरर्स होऊ शकतात. सो असा एखादा एक्झाम्पल आहे का की आपल्याकडनं एक किती जरी आपण SOPs लावल्या तरी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये एरर होण्याचे चान्सेस जास्त असतात बिकॉज देर आर ह्युमन इंटरव्हेन्शन. तर वन्स देर इज अ चॅलेंज विथ कस्टमर सर्व्हिस, आपण ते रिपेअर कसं करू शकतो? म्हणजे विथ एनी एक्झाम्पल यू रिमेंबर? आपण कुठच्याही पायलटला जर पाहिलं, कुठच्या एअरलाईन्सला, तर तो पायलटनी किती जरी तासाचा फ्लाइंग केलं असेल किंवा किती फ्लाईट्स टेक ऑफ आणि लँड केले असतील तरी त्याला चेक केलं जातं, त्याला ट्रेन केलं जातं, त्याची मनस्थिती चेक केली जाते ऑल द टाइम. कारण भरपूर लाईव्हज आर ॲट रिस्क. त्याच प्रकारे आपल्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस मेंटेन करणं एक फार कठीण गोष्ट आहे. तुम्ही 10,000 मशीन्स एकत्र चालवू शकता, पण 10 लोकांना चालवणं
किंवा त्यांना मॉनिटर करणं इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यासाठी तुमचे SOPs स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स हे वेल ट्रेंड असलेले फार गरजेचं आहे आणि दे नीड टू बी मॉनिटर्ड. तुमचे डिफेन्स कधी पण तुम्ही खाली नाही ठेवू शकत. तुम्हाला नेहमी प्रत्येक वेळेला तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं आहे. जे कस्टमर्स असतात ते वेगवेगळे येत राहतात किंवा तोच कस्टमर्स परत परत येतो किंवा तोच कस्टमर्स त्याच ब्रँडच्या वेगवेगळ्या शाखांवर पोहोचतो. तर त्याला जी फिलिंग आली पाहिजे ना ती येणं फार गरजेचं आहे. प्रत्येक ब्रँड एक कल्चर असतं आणि त्या कल्चरमध्ये स्टाफना अडॅप्ट करून घेणं फार महत्त्वाचं आहे किंवा त्यांना त्या कल्चरमध्ये ट्रेन करून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्या कस्टमरला असं वाटलं पाहिजे की चेहरे वेगळे वेगळे आहेत पण भाषा एकच आहे. असे अनेक ब्रँड्स मी ओळखतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठच्याही 5 स्टार हॉटेलला गेलात, ब्रँडेड 5 स्टार हॉटेलमध्ये, तर त्यांचं कल्चर सेम वाटतं. म्हणजे भाषा बदली होऊ शकते, चेहरा बदली होऊ शकतो, शहर बदली होऊ शकतं, पण त्यांची वागणूक तीच असते. तर त्यांना एवढं ग्रिल आणि ट्रेन केलं जातं की ते कधीच चुकत नाही. म्हणजे तुम्ही त्याच ब्रँडच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये तोच प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तर तसंच मिळेल. हा प्रभाव आहे ट्रेनिंगचा आणि कंटिन्युअस ट्रेनिंगचा आणि लिडरशिपचा. सर्व्हिस सेक्टरमध्ये तुमच्या लिडरशिपवर भरपूर काय अवलंबून असतं. ते डिसिप्लिन मेंटेन करणं, ती सिनर्जी मेंटेन करणं, रिदम मेंटेन करणं, म्हणजे सगळ्यांची वागणूक मॅच झाली पाहिजे मालकापासून तर खालच्या थरापर्यंत. लोकांना वेलकम करायची पद्धत, त्यांना ट्रीट करायची पद्धत, त्यांना सर्व्ह करायची पद्धत, याच्यामध्ये कुठेही पुढे मागे होता कामा नाही. म्हणजे ही एक फार चांगली प्रक्रिया आहे आणि सर्व्हिस इंडस्ट्री सगळ्यांचा खेळ नाही आहे. प्रोडक्ट इंडस्ट्री देखील सगळ्यांचा खेळ नाही. प्रोडक्ट इंडस्ट्री तरी चांगली आहे, म्हणजे तुम्हाला मॅनेज करता येते, कारण तुम्ही प्रोडक्ट जे आहे ना ते कुठेतरी मॅन्युफॅक्चर करता, क्वालिटी स्टँडर्ड मेंटेन करू शकता, लुक अँड फील मेंटेन करू शकता, पॅकेजिंग मेंटेन करू शकता. तर ते प्रोडक्ट जगातल्या कुठच्याही भागात जरी दिसलं तरी ते तसंच दिसणार. तुमचं प्रोडक्ट तसंच वागणार, कारण इट इज फॅक्टरी मॅन्युफॅक्चर्ड, होलसेल मॅन्युफॅक्चर्ड. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फेरबदल कदाचित जाणवणार नाही. परंतु सर्व्हिस सेक्टरमध्ये अलर्टनेस, अवेअरनेस, एज्युकेशन आणि कल्चर या गोष्टींना मेंटेन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कम्प्युटर क्लासेसच्या माध्यमातून, सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेडच्या माध्यमातून आमचा सगळ्यात जास्ती वेळ जायचा, जेवढा आम्ही स्टुडंट्सना ट्रेन करायला लावायचो त्याचे साधारणतः 25% वेळ आमचा जायचा स्टाफना ट्रेन करण्यासाठी. आणि कंटिन्युअस, म्हणजे आपण कधीच सांगू शकत नाही की चला आता ट्रेनिंग संपली. सांतेस स्पा कुझिनमध्ये प्रत्येक दिवशी आम्ही त्याला हडल मीटिंग्स म्हणतो. 30 मिनिटाची ट्रेनिंग असते आणि ब्रीफिंग असते. नवीन स्टाफ, जुना स्टाफ, गुड स्टाफ, ॲव्हरेज स्टाफ, कसलाही स्टाफ असताना त्याला कंटिन्युअसली तुम्हाला रोज रिमाइंड करावं लागतं. एव्हरी डे त्या व्यक्तीला तुम्हाला रिसेट करावं लागतं. जसं तुम्हाला प्रत्येक पायलटला फ्लाईटच्या अगोदर एअरलाईन्सची कंपनी जी असते ती त्याला रिसेट करते, त्याच प्रकारे तुम्हाला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक टीम मेंबरला रोज रिसेट करणं गरजेचं आहे. तुम्ही टेक इट फॉर ग्रांटेड करूच शकत नाही. क्या बात. सो वेगवेगळ्या लेवलवर मला वाटतं याचं डेफिनेशन बदलत जाईल की मोठ्या ब्रँडसाठी कस्टमर सर्व्हिस हा फॉर्मॅट वेगळा असेल, पण छोट्या उद्योजकांसाठी कस्टमर सर्व्हिस ह्याचे प्रोसेस वेगळे असतील. एखादा छोटा उद्योजक आहे आणि तो एकटाच सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे, तर 2 गोष्टी. एक तर सगळ्या कस्टमर बरोबर कम्युनिकेशन कसं ठेवायचं, कारण दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ कस्टमर सर्व्हिस. नाहीतर कस्टमर्सला वाटतं की आता माझं काम झालं आणि आय एम नॉट बीन टेकन केअर. आणि दुसरं, एवढं करूनही जरा आपल्याकडनं एखादी एरर झाला, चूक झाली, तर व्हॉट इज द फर्स्ट स्टेप. म्हणजे तुमच्याकडनं एखादी अशी चूक झाली असेल एका कस्टमरबरोबर न कळतपणे, तर हाऊ डू यू रेक्टिफाय दॅट, ॲक्नॉलेज करणं की माझ्याकडनं ही चूक घडलेली आहे आणि ॲक्सेप्ट करणं की आम्ही चुकलो आणि त्याला करेक्शन करणं फार महत्त्वाचं. प्रोॲक्टिव्हनेसला ना कस्टमर कधीच विसरत नाही. म्हणजे आपण स्वतःहून त्यांनी कळवायच्या अगोदर जर आपण त्याला कळवलं तर ही गोष्ट तो कधीच विसरणार नाही. तर तुम्ही त्या सिच्युएशनला कसं हँडल करताना ते अत्यंत महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तर चुका होत राहतात. तुम्ही किती तयारी जरी केली ना तरी काय ना काहीतरी चुकणारच. तर त्याला तुम्ही रेक्टिफाय कसे करू शकता त्याचं पण तुम्ही एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर करा. म्हणजे त्याला काय ऑप्शन नाही आहे. आता आमच्या एका बिझनेसमध्ये कस्टमरला काय पाहिजे होतं आणि ते आमच्याकडे नव्हतं, पण माझ्या स्टाफने त्याला हँडल वेगळं केलं. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरनं आणि त्याच्या कपड्यांवरनं त्याला समजलं की हा या कम्युनिटीचा माणूस आहे. तर त्या कम्युनिटीला ॲड्रेस करून त्यांनी त्या माणसाला ॲड्रेस केलं आणि सांगितलं की जर तुम्हाला ही गोष्ट पाहिजे असेल तर आमच्याकडे नाही आहे. आता त्या कस्टमरला ते खटकलं, कारण ती पद्धत नव्हती त्याला सांगायची. तुरंत आमचा जो मॅनेजर आहे तो त्यांच्यापर्यंत गेला आणि त्यांनी
माफी मागितली की सॉरी, पण असं असं आहे, असं नाही आहे. तर प्रोॲक्टिव्हनेस आणि स्पीड ऑफ ॲक्शन हे अत्यंत फास्ट असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला चूक झाल्यानंतर जेव्हा आपण त्याला करेक्ट करतो ना, तो कस्टमर आपला लाईफ टाईम कस्टमर बनतो. म्हणजे जो एरर फ्री कस्टमर असतो ना, ज्याला एरर फ्री सर्व्हिस मिळते, तो आपला कस्टमर असतोच. परंतु जिथे चूक झाली आहे आणि ते आपण रेक्टिफाय केली आहे ना, तो कस्टमर आपला ब्रँड अँबॅसेडर बनतो. तर हा त्याचा फायदा आहे. दिस इज द बेनिफिट ऑफ प्रोॲक्टिव्ह कस्टमर सर्व्हिस. तर आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकांना आवडतं जर आपण त्यांचं नाव लक्षात ठेवलं, त्याच्या आवडीनिवडी जर आपण लक्षात ठेवल्या. बरेच एअरलाईन्स असे आहेत, इंटरनॅशनल एअरलाईन्समध्ये सुद्धा आणि आता एअर इंडियामध्ये सुद्धा असं घडतं. जर तुम्ही रेग्युलर असलात ना एका फ्लाईटवर, समजा जर मला दिल्लीला जायची फ्लाईट कॉन्स्टंटली तीच असेल, महिन्यामध्ये मी समजा 8 वेळा जातो आणि कॉन्स्टंटली तीच फ्लाईट असेल आणि अनेक वेळेला तेच स्टाफ जर भेटतात, तर द स्टाफ नो यू बाय नेम, द स्टाफ नो युअर प्रेफरन्सेस. ते स्वतःहून येऊन तुम्हाला विचारतात की वुड यू लाईक टू रिपीट युअर कॉफी आफ्टर द लंच. ह्या गोष्टी आहेत ना, कस्टमरला अत्यंत खुश करतात. आपल्या आवडीनिवडी जर आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडरला लक्षात राहतात, म्हणजे आपली त्यांच्या मेमरीमध्ये किंमत आहे आणि जागा आहे. आणि ही जी भावना आहे ना, हे जे इमोशन आहे ना, हे त्या कस्टमरला त्या ब्रँड बरोबर जोडून घेतं. तर दिस आर स्मॉल ॲस्पेक्ट्स ऑफ कस्टमर सर्व्हिस जे करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही करत गेलात तर तुमची कम्युनिटी बनते. सध्या कोणालाही वन टाइम कस्टमर नको आहे, लोकांना रिपीट कस्टमर पाहिजे. आणि रिपीट कस्टमरचा अर्थ काय, म्हणजे तुम्ही तुमच्या कस्टमरची एक कम्युनिटी बनवलेली आहे. आणि जो तुमचा रिपीट कस्टमर असतो ना, तो नेहमी तुमचा टेस्टिमोनियल असतो. तो तुमच्याबद्दल चर्चा करतो आणि तुमच्याबद्दल चांगली माहिती त्यांच्या ग्रुपमध्ये पसरवतो. त्याच्यापेक्षा मोठी जाहिरात काहीच नाही आहे. कस्टमर टेस्टिमोनियल, एका कस्टमर टेस्टिमोनियलची किंमत जी आहे ना, एका न्यूजपेपर ॲडपेक्षा जास्ती असते. कारण इट इज अ युजर एक्सपिरियन्स विच इज शेअरिंग, रिअल टाइम युजर एक्सपिरियन्स. ग्रेट. माझा पुढचा प्रश्न तोच होता की कस्टमर सर्व्हिसमधून आपण आपला ब्रँड बिल्ड करू शकतो. कस्टमर सर्व्हिसमधून आपल्याला रेफरल्स मिळू शकतात. आणि याच्या मागे कस्टमर सायकोलॉजी, सर्व्हिस करताना एक्झॅक्टली त्या कस्टमरला फक्त आपला प्रोडक्ट आणि सर्व्हिस नको आहे, तर त्याच्या सायकोलॉजिकल नीड पण त्यातनं आपल्याला पूर्ण करायचे आहेत. म्हणजे ही शुड बी वेलकम, त्याला रिस्पेक्ट मिळणं गरजेचं आहे, त्याला एक इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. तर ह्या कस्टमर सर्व्हिसमध्ये आपल्याला ह्या गोष्टी पण बिल्ड कराव्या लागतील. तर न्यू रेफरल्स आणि ब्रँड बिल्डिंग ह्याच्यामध्ये कस्टमर सर्व्हिसचं किती महत्त्व आहे? तुम्ही ब्रँड बनवूच शकत नाही जर तुमची कस्टमर सर्व्हिस चांगली नसली तर. आणि एखादा कस्टमर जर रिपीटेडली येत असला, म्हणजे त्याच्या मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये तुमचं ब्रँड घडलेलं आहे, म्हणजे ही इज नाव बिकम युअर लॉयल कस्टमर. आणि एक लॉयल कस्टमर तुमच्या ब्रँड बिल्डिंग एक्सरसाइजला फास्ट ट्रॅक करू शकतो. कारण तो फक्त तुमचा कस्टमर नाही आहे, तर तो तुमच्याबद्दल तुमच्या अनुपस्थितीमध्ये बोलतो, लोकांना रेकमेंड करतो, काही वेळांना तो आग्रह देखील करतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जी गाडी वापरताय, म्हणजे त्या कंपनीला पण माहित नाहीये की तुम्ही त्या कंपनीचे सेल्स पर्सन झालेले आहेत. म्हणजे युअर अ सेल्स पर्सन, ज्यांनी पगार नाही घेतलाय, त्या कंपनीला पैसे दिलेत, गाडी घेतलीय आणि तुम्ही त्या गाडीचा डेमो मित्रांना देतात. यू आर सो एक्स्ट्राऑर्डिनरली हॅपी विथ द प्रोडक्ट, विथ द सर्व्हिस आणि त्या प्रोडक्टची टेक्नॉलॉजी. मी 3 गाड्या विकल्या त्याच्या, आणि तुमच्यामुळे 3 गाड्या झालेल्या आहेत आणि मी एक घेणार आहे, म्हणजे 4 होतील. करेक्ट. ह्याला नशीब लागतं. म्हणजे ज्या कंपनीकडे असं प्रोडक्ट असेल किंवा ज्या कंपनीची अशी सर्व्हिस असेल, तिथे तुम्ही विचार करा त्याचं ब्रँड बिल्डिंग किती स्ट्रॉंग होतं. अनेक असे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, रेस्टॉरंट्स म्हणा, हॉटेल्स म्हणा, रिसॉर्ट्स म्हणा, एअरलाईन्स म्हणा, किंवा चष्म्याची दुकानं म्हणा, जिथे तुमचं ब्रँड बिल्डिंग एवढं स्ट्रॉंग बनतं की यू जस्ट कीप ग्रोईंग. कुठच्याही उद्योजकाला ना दोघांमध्ये एक प्रॉब्लेम असतात. एखादा असा उद्योजक असतो ज्याला कस्टमर कमी असतात, तर त्याचा भर असतो कस्टमर वाढवायचे कसे. दुसरा एक उद्योजक असा आहे ज्याच्याकडे कस्टमरची भरमार आहे. त्याचं टेन्शन असतं की या क्राऊडला मॅनेज कसं करायचं, हँडल कसं करायचं, आपला कुठचाही कस्टमर नाराज नाही झाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक उद्योजकाचे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत आणि त्या वेगवेगळ्या चॅलेंजेसना मॅनेज करणं गरजेचं आहे. ज्याच्याकडे कमी कस्टमर्स आहेत त्याच्या एक्झिस्टिंग कस्टमर्सना तो कसा टेस्टिमोनियल बनवू शकतो, ज्याच्यामुळे त्याचे फुटफॉल्स वाढतील आणि कस्टमर्स वाढतील, याच्यातर्फे त्याला अभ्यास करायला पाहिजे. ज्याच्याकडे भरपूर फुटफॉल्स आहेत आणि भरपूर कस्टमर्स आहेत
ते कस्टमर्स मॅनेज आणि मेंटेन कसे राहतील याचा त्यांनी अभ्यास करून इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे कस्टमर सर्व्हिस ही एवढी कंटिन्युअस प्रोसेस आहे ना, दॅट यू कॅनॉट लूज युअर बॉल. म्हणजे तुमचा त्या बॉलवर लक्ष असणं गरजेचं आहे. इट्स अ मुव्हिंग वन आणि यू हॅव टू कीप युअर शार्प फोकस ऑन दॅट. उद्योजकाचं हेच काम आहे. आणि सगळ्या गोष्टींमध्ये वेदर इट इज अ सर्व्हिस प्रोव्हाइडिंग कस्टमर ऑर अ प्रोडक्ट प्रोव्हाइडिंग कस्टमर, कस्टमर सर्व्हिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रोडक्टमध्ये कदाचित तो कस्टमर तुम्हाला भेटायला येत नसणार, तो तुम्हाला कॉल करतो, तर तुमचं एटिकेट ऑन टेलिफोन कॉल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आज असे बरेच कंपनीज आहेत जिथे जर तुम्ही त्यांच्या कस्टमर सर्व्हिसला कॉल केलं तर तुम्हाला असा भाव होतो की जणू काय तो व्यक्ती तुमच्या समोर बसून तुमच्याशी बोलतोय. आदराने, सन्मानाने, माहिती देऊन, सोल्युशन देऊन. तर गरजेचं नाही की समोरासमोर आला तरच कस्टमर सर्व्हिस होतं. तुम्ही त्या कस्टमरला कसे हाताळता, ईमेलवर, व्हॉट्सॲपवर, सोशल मीडियावर, टेलिफोन कॉलवर, या सगळ्या प्रोसेसेस जे आहेत ना आज एवढ्या वेल सिस्टमॅटिकली मेंटेन्ड आहेत कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटच्या सॉफ्टवेअर्सच्या मार्फत. म्हणजे तुम्हाला रिमाइंडर झाले पाहिजे की तुमच्या कस्टमरला काय हवं आहे आणि कधी, आणि ती माहिती तुम्ही त्याच्यापर्यंत कसे पोहोचवू शकता. तर हे जर तुम्ही ऑटोमॅटिक आणि ऑटो मोडवर जर तुम्ही या सर्व्हिसेसला मेंटेन ठेवलं ना, तर तो कस्टमर विल गेट ॲडिक्टेड टू यू, युअर ब्रँड, युअर प्रोडक्ट ऑर युअर सर्व्हिस. आणि तोच हेतू असला पाहिजे प्रत्येक उद्योजकाचा. ग्रेट. बिझनेसमध्ये सगळेजण म्हणतात की माझ्या ॲसेट्स आहेत, बट सॅटिस्फाईड कस्टमर इज ऑल्सो अ व्हेरी बिग ॲसेट. आणि बऱ्याचदा जॉईंट व्हेंचर्स किंवा हे सॅटिस्फाईड कस्टमर बेसवर होतात. म्हणजे आपण एक्झाम्पल बघतो फेसबुक आणि जिओ यांचं टायप झालेलं आहे. तर बोथ नीड्स ईच अदर्स कस्टमर्स ॲक्च्युली. तर व्हॅल्युएशन करताना कस्टमर बेसचं किती महत्व आहे आणि त्यांनी काय व्हॅल्यू ॲड होते? सगळ्यात मोठा महत्व असतो कस्टमर बेसचा. कारण ब्रँड जे असतं ना ते लोकांच्या मनामध्ये असतं आणि डोक्यामध्ये असतं. ओके, किती लोक त्या ब्रँडला ओळखतात आणि किती लोक त्या ब्रँडचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस घेतात याच्यावर अवलंबून असतं तुमचा टर्नओव्हर, त्याच्यावर अवलंबून असतं तुमचं नेट प्रॉफिट, तुमच्या बिझनेस एफिशियन्सीवर अवलंबून असतं तुमचं नेट प्रॉफिट. पण तुमचा टर्नओव्हर किंवा नेट प्रॉफिट कोण देतं तुम्हाला? तुमचा कस्टमर. तर तुमचे कस्टमर्स कोण आहेत, तुमचे कस्टमर्स कुठे आहेत, तुमचे कस्टमर्स किती आहेत, तुमचे कस्टमर्स कसे आहेत आणि किती लॉयल आहेत, रिपीट व्हॅल्यू किती आहे. आणि सध्या टेक्नॉलॉजीमुळे प्रत्येक गोष्टीचं तुम्ही मापून घेऊ शकता. तो डाटा अवेलेबल असतो, मेजरेबल आहे. जो तुमच्यामधला इन्व्हेस्टर असतो, तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणारा व्यक्ती असतो, स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असेल किंवा पब्लिक इश्यू असेल, IPO असेल, लोकांना ह्या डाटामध्ये फार इंटरेस्ट असतं की हाऊ कॉम्पिटंट इज द कंपनी. आणि कॉम्पिटन्स लेवल चेक करण्यासाठी तुम्हाला कस्टमर बेसवर लक्ष टाकावं लागतं. तुम्ही बिझनेसमध्ये जेवढे पण ॲसेट्स उभे करतात ना ते कस्टमर्सच्या आधारेच तुम्ही करू शकता. कारण जर त्यांनी तुम्हाला बिझनेस दिला तरच तुमच्याकडे पैसा असू शकतो बँकेचे EMI भरण्यासाठी, जेणेकरून तुम्ही ती प्रॉपर्टी घेऊ शकता किंवा गाड्या घेऊ शकता किंवा चांगले स्टाफ अपॉइंट करू शकता किंवा चांगली जाहिरात करू शकता. तर व्हॅल्युएशनच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तुमचा लेख, तुमच्या कस्टमर्सबद्दलचा तुमचा लेख. जेव्हा तुम्ही माहिती देता ना त्यांना तेव्हा तो तुमचा लेख, म्हणजे हा ब्रँड किती पसरलेला आहे आणि ह्याचे कस्टमर्स कुठे कुठे आहेत त्याच्यावर अवलंबून असतं तुमची व्हॅल्युएशन. आज एक इन्फ्लुएन्सर जर असला, कारण आज आपण इन्फ्लुएन्सरबद्दल भरपूर म्हणतो, तर इन्फ्लुएन्सर त्याचे सर्व्हिसेस विकतोय टेक्नॉलॉजीच्या आधारे सोशल मीडियावर, यूट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर. तर त्याचं काय पाहिलं जातं सगळ्यात अगोदर कोणालाही? समजा एका कस्टमरला जर कॉन्ट्रॅक्ट द्यायचा असेल प्रचाराचा, तर तो काय चेक करतो? तुमचे किती फॉलोअर्स आहेत, किती लोक लाईक्स करतात, किती लोक कमेंट करतात, किती लोक व्ह्यू करतात, याच्या आधारे त्याचा प्राइस पॉईंट ठरवलं जातं. म्हणजे कस्टमर बेस एवढं महत्त्वाचं आहे. आणि जर तुमचे कस्टमर्स कोण आहेत हे जर समजलं तर अजून अतिउत्तम. म्हणजे माझे एक मित्र आहेत, त्यांचं चष्म्यांचं दुकान आहे. ते म्हणतात आमचे कस्टमर होते महात्मा गांधी, इंदिरा गांधी, रतन टाटा, महिंद्रा फॅमिली, हे सगळे आमचे कस्टमर्स आहेत. तुम्ही फक्त एवढं जरी बोललात ना तर रेग्युलर कस्टमर्स तर डोळे बंद करून तुमचे कस्टमर्स होतील. 500च्या नोटवर जो महात्मा गांधीचा चष्मा आहे तो आमचा आहे. म्हणजे तुम्ही विचार करा हे किती मोठं टेस्टिमोनियल आहे. यू गेट मी? तर तुमचे कस्टमर्स कोण आहेत याचं देखील कॅपिटलायझेशन केलं जातं. आपण जेव्हा पिक्चरमध्ये गाड्या पाहतो, जे हिरो हिरोईन ज्या गाड्या फिरवतात, कदाचित ती पेड ऍक्टिव्हिटी असते त्या ब्रँडला दाखवण्यासाठी,
पण जो कस्टमर ते बघतोय ना, त्याला असं वाटतं की बाबा माझा हा आवडता हिरो जर ही गाडी वापरतो तर मला पण हीच गाडी विकत घ्यायची आहे. तर पीपल आर द रिअल ॲसेट्स ऑफ एनी बिझनेस. मग ती काही लोक असू शकतात, म्हणजे ती कस्टमर असतात, स्टेक होल्डर्स असतात, शेअर होल्डर्स असतात, वेंडर्स असतात किंवा टीम मेंबर्स असतात. शेवटी इट इज पीपल बिझनेस आणि त्याच्यात सगळ्यात जास्ती महत्त्व असतं कस्टमरचा, कारण ही इज पेईंग ऑल द बिल्स. तुमच्या स्टाफचे पगार, बँकेचे EMI, जाहिरातीचा पैसा, गव्हर्नमेंटच्या कंप्लायन्सेसची कॉस्ट, इन्व्हेस्टर्सचे रिटर्न्स, हे सगळे कोण पे करतंय? दॅट इज युअर कस्टमर. म्हणून व्हॅल्युएशनमध्ये सर्वात जास्ती महत्त्व तुमच्या कस्टमरचा असतो. ग्रेट. आपण आता सोशल मीडियाचं इम्पॉर्टन्स बघतोय, आपण आता पॉडकास्ट करतोय, तो एखाद्या उद्योजकांनी पॉडकास्ट हा प्रोसेस वापरून कस्टमर सर्व्हिसमध्ये काय ॲडिशन करू शकतो किंवा म्हणजे सगळ्या आपल्या कस्टमर्सपर्यंत पोहोचणं कदाचित अवघड आहे, पण एखादा पॉडकास्ट केला तर आपण आपल्या कस्टमर्सपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यातनं सुद्धा एक सर्व्हिस देऊ शकतो. तो व्हॉट कॅन यू से अबाउट दिस? सर्व्हिस स्टँडर्डचा आज सगळ्यात चांगलं मापदंड म्हणजे पॉडकास्टिंग झालेलं आहे. प्रत्येक कस्टमरला या प्रोडक्टचा किंवा या सर्व्हिसच्या कंपनीचा मालक कोण हे समजण्याची आतुरता असते, आणि नसली जरी ते पॉडकास्ट दिसलं तर त्याच्यातनं जर त्याचे हावभाव समजले तर द कस्टमर बिकम्स क्लोजर टू द ब्रँड. म्हणजे प्रत्येक ब्रँडच्या मागे एक व्यक्ती असते किंवा अनेक व्यक्ती असतात, एका परिवारातले किंवा एका प्रोफेशनल टीममधले. फॉर एक्झाम्पल निखिल कामत करतात. फॉर एक्झाम्पल आता जे निखिल कामत करतात त्यांचं ब्रँड व्हॅल्युएशन पॉडकास्टिंगमुळे एवढं मल्टिप्लाय झालंय. आता ते इलॉन मस्क बरोबर बसून त्यांनी पॉडकास्ट केलं. याच्या अगोदर आपल्या देशातल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर त्यांनी केलंय, प्राईम मिनिस्टर बरोबर केलंय पॉडकास्टिंग. तर दॅट शोज द डेप्थ ऑफ निखिल कामत. तर पॉडकास्टिंगच्या मार्फत तुम्ही कस्टमर सर्व्हिस करताय, कारण एका कस्टमरला समजतं की तुमचे व्हॅल्यूज काय आहेत, तुमची फिलॉसॉफी काय आहे, त्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसच्या मागचे तुमचे विचार काय आहेत. सडनली तुम्ही तुमचा दृष्टिकोन चेंज करतात त्या प्रोडक्ट, त्या सर्व्हिस किंवा त्या ब्रँडतर्फे. हल्ली पॉडकास्टिंग हॅज बिकम सो मॅन्डेटरी की एव्हरी एंटरप्रेनर, प्रत्येक उद्योजकाला पॉडकास्टिंगमध्ये सहभागी झालं पाहिजे. पब्लिक स्किल्स तर इम्प्रूव्ह होणारच, परंतु तुमच्या जनतेला किंवा तुमच्याशी निगडीत लोकांना तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे विचार करता, तुम्ही कसे वागता, तुमच्या अपेक्षा काय आहेत आणि तुम्ही काय अपेक्षा पूर्ण करू शकता तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसच्या मार्फत. दिस इज स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सेस माउथ. म्हणजे डायरेक्ट संभाषण आहे तुमचं लोकांबरोबर, आणि दिस हॅज बिकम अ व्हेरी पॉप्युलर मीडियम. म्हणून ह्या पॉडकास्टिंगच्या मार्फत आहेत ना, तुम्ही खरोखर लोकांच्या मनामध्ये शिरू शकता ॲज अ उद्योजक. ग्रेट. आय थिंक दॅट वॉज अ ग्रेट इन्साईट ऑन कस्टमर सर्व्हिस. आणि आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन परत एकदा उद्योग यशमध्ये येऊया. सर, थँक्यू फॉर द टाईम. धन्यवाद. माय प्लेजर.